लोकशाहीचा उत्सव म्हणजे राज्यातील निवडणुका. काल राज्यातील निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता सर्वांनाच उत्सुकता आहे की नक्की सरकार कुणाचं येणार, कोणते उमेदवार विजयी होणार. आता सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे. बरेचसे एक्झिट पोल येत आहेत. हे महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र नागरिकांच्या मनातील एक्झिट पोल काय आहे ते आपण सध्या जाणून घेणार आहोत. बरेचसे नागरिक काही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काय वाटतंय नक्की की तुमच्या मनातला एक्झिट पोल काय वाटतं? एक्झिट पोल तर असं वाटतंय टफ आहे यावेळेस, म्हणजे 50-50 वाटतंय. पण त्यातल्या त्यात तरी BJP थोडी स्ट्रॉंग आहे वाटतंय पुण्यामध्ये तरी. बीजेपी स्ट्रॉंग असण्याचं पाठीमागचं कारण काय असावं किंवा का असं वाटतं की बीजेपी जास्त स्ट्रॉंग राहू शकते? रिझन बिंग असं एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण BJP बरंच एक 5-6-10 वर्षापासून पुण्यात स्ट्रॉंग आहे. तर त्या हिशोबानं सध्या असं वाटतंय की BJP थोडे स्ट्रॉंग आहे पुण्यात. महायुती सरकारने बऱ्याचशा राज्यामध्ये योजना आणलेल्या होत्या. लाडकी बहीण असेल किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी. मग त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतं की मतावरती पडेल किंवा त्यांना त्याचा फायदा होईल? नक्कीच फायदा होणार त्याचा. हो. आणखी काही आपले मित्र या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून बी जाणूया. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत राज्यात काल निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि बरेचसे एक्झिट पोल पण हाती लागले आहेत, परंतु तुम्हाला काय वाटतं की कोण येऊ शकते राज्यामध्ये? 50-50 आहे दोन्ही. म्हणजे लोक जसं मी पण पाहिलं 2-3 याच्यामध्ये, तर 50-50 वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये जे इतर आहे अपक्ष वगैरे, तर कोणाला ना कोणाला सपोर्ट घ्यावा लागेल. तर महायुती जास्त चान्सेस वाटतो. सध्या राज्यामध्ये मनसे पण मोठ्या ताकदीने उतरलेली होती, ते पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. तर मनसेला काहीसा फायदा होईल किंवा मनसेचे उमेदवार काय निवडून येतात असं वाटते तुम्हाला? नाही, 101% मनसेचा सपोर्ट घ्यावाच लागणार. जे पण सरकार बसवते महायुतीच शक्यतो येईल, पण त्याला मनसेचा सपोर्ट घ्यावाच लागेल. इतरमध्ये मनसे आले तर मनसेचा सपोर्ट घ्यावा लागेल. पुण्यातलं एकंदरीत वातावरण काय असेल? पुण्यामध्ये मी ॲक्च्युली शिरूर आणि खेड तालुका आळंदी याच्यात सांगा, तर तिकडं इकडं जर म्हटलं शिरूर हवेलीमध्ये, तर घड्याळ अजितदादा जोरावर आहे. आणि आमच्या एक खेड आळंदीमध्ये मशाल. आणखी काही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय वाटतं एकंदरीत राज्यामधले मोठं 2019च्या नंतर वेगवेगळ्या घडामोडी राजकारणामध्ये घडल्या, त्यामुळे 2024ची निवडणूक ही खूप मोठी वेगळी असणार आहे आणि निकाल पण खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. मात्र तुम्हाला काय वाटतंय? BJPच आहे, बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. 50% म्हणतात, पण मला त्यापेक्षा जास्त वाटतं. पण बीजेपीच का त्याचं कारण काय? BJPचं काम आहे, त्यानंतर बऱ्याचशा योजना आहेत. नरेंद्र मोदींचा पण आहेच फॅक्टर. आणखी काही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काही काका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून. काय वाटतंय की राज्यात कुणाचं सरकार येईल किंवा पुण्यामध्ये कुणाची सत्ता असेल? पुण्यामध्ये का? पुण्यामध्ये साधारणतः म्हणजे महाराष्ट्रात आघाडी यायला पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं का वाटतंय? कशामुळे येऊ शकते? लोकसभेचं इलेक्शन जे झालं ना, त्या संदर्भात म्हणजे असं वाटतं. म्हणजे लोकसभेमध्ये जास्त यश मिळेल, त्यामुळं विधानसभेमध्ये यश मिळेल. पुण्यामध्ये काय होईल नक्की? पुण्यामध्ये काय वाटतंय? पुणे म्हणजे संपूर्ण 21 सीटमध्ये का? नाही, एकंदरीत पुणे शहरातल्या आणि किंवा 21 सीटच्या जागेवरतीच काय वाटतंय? 21 सीटमध्ये पुण्यामध्ये आघाडी भरपूर जाईल, महाविकास आघाडी. वेगवेगळ्या या ठिकाणी खरं तर आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही नागरिक म्हणतात तर बीजेपी स्ट्रॉंग आहे, त्यांच्या येऊ शकते. तर काही लोकांकडून आपल्याला महाविकास आघाडी पण असे वेगळं आहे. काही तरुण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात. मित्र, काय वाटतंय नक्की कोणाचं सरकार येऊ शकतंय राज्यामध्ये? काय सांगशील? तर ते एवढी आयडिया तर नाही आपल्याला, पण जरी कुणाचंही सरकार येऊ द्या, पण रस्ते वगैरे नीट पाहिजे. कारण आमच्या इकडे इलाक्यामध्ये नाही का, लोगावमध्ये रस्त्यांचे हाल खूप खराब झालेले आहेत. बरं, विकासाच्या मुद्द्यावरती हे सरकार चांगलं काम करू शकते अशी आशा वाटते तुला? असं कोणाकोणा अपेक्षा आहेत जास्त, कुठल्या सरकारकडून? आम्हाला तर असं वाटतंय घड्याळ. म्हणजे घड्याळ म्हणजे नेमकं अजितदादा पवारांकडून जास्त अपेक्षित आहे. मग पुण्यामध्ये अजितदादा पवारांना कसं यश मिळेल, कसं बघतोय? आता तेवढे तर आयडिया नाही आपल्याला, कारण मी कॉलेज स्टुडंट आहे, त्यामुळे तर आपल्याला एवढे आयडिया देता येणार नाही. पण अजितदादा, आमच्या इकडे सुनील अण्णा टिंगरे यांचं जास्त आहे. म्हणजे वडगाव शहरीमध्ये सुनील अण्णा टिंगरेंचं काम चांगलं आहे, तेच येऊ शकतील असं वाटतंय? बरोबर. आणखी काही अजून आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
हॉटेलमध्ये काही काम करणारी लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय. काका, अनेक लोकांना तुम्ही चहा पाचताय, चहा करून हे देताय, काय नागरिकांच्या काय प्रतिक्रिया, कोण सत्तेत येऊ शकताय, काय सांगतात ते? महाविकास आघाडी असं मला वाटतं. म्हणजे महाविकास आघाडीत सरकार येऊ शकते राज्यात असं वाटतंय. पुण्यामध्ये कोण येईल? पुण्यामध्ये काही सांगू शकत नाही, म्हणजे सेम सेम होऊ शकतात. नरेंद्र मोदी चहा विकणारे होते, चहा बनवणारा मी पंतप्रधान झालो असं म्हणतात. सध्या तुम्ही पण चहा बनवताय, परंतु तुम्ही म्हणतात की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तर महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कशामुळे वाटतं तुम्हाला? अच्छा, म्हणजे महायुतीने वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या, लाडकी बहीण योजना आणल्या होत्या, तर ह्या सर्व योजनांकडे कसं बघताय किंवा का वाटतंय की महाविकास आघाडीच येईल? प्रमाणात काय वाटतंय का? तुम्ही मतदान केलंय, काय वाटतंय का? माझं मत ना कोकणात आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल, कोणाचं सरकार येऊ शकतंय? भाजपचं, दुसरं काय? बरं, महायुतीचं सरकार येईल असं कशामुळे सांगाल? बिलकुल 100% खूप चांगले कामं केले 2.5 वर्षामध्ये. हां, कुठेही भ्रष्टाचाराचं एक हे नाही, कालबोट नाही. हां, त्याच्यामुळे 100%च महायुती येणार. सध्या महाविकास आघाडीमधले लोक पण म्हणतात की आमचं सरकार येईन किंवा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना फक्त दिखावापणासारख्या आहेत. गिरे लाल के हसीन सपने. वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. भ्रष्टाचारी BJP मध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ होतात असा अर्थ धरायचा का आपण? काय वाटतं तुम्हाला? नाही, आता सरकारने वेगवेगळ्या आता ते आपलं मुंबईचं एक मी तुम्हाला सांगतो उदाहरण. आम्ही काय नवाब मलिक यांच्यावरती अनेक आरोप झाले, त्यांनी BJPला सपोर्ट केला. हे कसं काय वाटतं मग तुम्हाला? म्हणजे माझ्या मते तर वेगवेगळे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आता राज्यामध्ये निवडणूक झालेली आहे, काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, तर एकंदरीत काय वाटतंय, तुमच्या मनातला एक्झिट पोल काय आहे की कुणाचं सरकार राज्यामध्ये येऊ शकतंय? महायुती सरकार, 101% महायुती सरकार, आणि बहुमताने पण येणार ते. पण महायुती सरकारच येईल असं का वाटतंय, कशा कारणामुळे? त्यांनी जी काही प्रगती केली किंवा जो विकास केला आहे तो जो बघितला आपण, आता पुण्याचं जर झालं तर मेट्रोची जी गोष्ट आहे ती मेट्रो आज त्यांनी केली. बऱ्याच लाडकी बहीण योजना सुरू केली. रस्ते तर विचारू नका, इतके रस्ते म्हणजे भारतभर रस्ते झालेले आहेत. तर हे सगळ्या अशा घटना ज्या आहेत, माणसाला, ज्या सामान्य माणसाला लागणाऱ्या गोष्टी ज्या यांनी केल्या आहेत, त्यामुळं 101% महायुती सरकार येणार आहे. पुण्यातलं चित्र काय असेल? पुण्यात नक्की महायुतीला कसं यश मिळेल? पुण्यात कमीत कमी 65 ते 70% जे मतदान आहे किंवा जे हे लोक आहे, हे निवडून येणारे लोक हे आहेत. सध्या राज्यातला मतदानाचा टक्का पण वाढलेला आहे, पुण्यातला पण टक्का वाढला आहे. हे मतदानाचा टक्का वाढला, याचा फायदा भाजपाला होईल असं वाटतंय तुम्हाला किंवा महायुतीला? 100% होणार. हे लाडकी बहीण योजनेमुळे हा टक्का वाढलेला आहे आणि चांगली स्कीम केली, त्यामुळं त्याचा महायुतीला नक्कीच फरक पडणार आहे. ह्या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. खरं तर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, ह्यामधून जास्त तर खरं तर महायुती सरकार येईल अशा अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पुण्यातून पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.